सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या जतन व संवर्धनाचे सुरू असलेले काम अंदाजपत्रकानुसारच करण्याच्या सूचना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी संबंधितांना दिल्या आहेत. या कामात अनियमितता असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्यानंतर शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या संवर्धनासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर आहे. मात्र या कामात अनियमितता होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार आराखड्यानुसार सभामंडपाची लांबी 18.5 मीटर असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ती 12.3 मीटर करण्यात आली, तर रुंदी 13.2 मीटरऐवजी 13.7 मीटर करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात यात्रा आणि उत्सवांसाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडली. त्यानंतर शिंदे यांनी पुरातत्व विभागाशी संपर्क साधून हे काम पूर्णपणे पारदर्शक आणि अंदाजपत्रकानुसारच करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने यांनीही ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सरपंच लता सांगळे, किशोर सांगळे, सचिन बनकर, अनिल विटेकर, अमोल सांगळे, नितीन जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी प्रथमेश शुक्ल, NTV न्यूज मराठी, सिद्धटेक.